सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। जय बोलो पंच परमेष्ठी भगवान की जय। मुनि सकल व्रती बड़भागी भव भोगन ते वैरागी वैराग्य उपावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिमि ज्वलन पवन के लागे जब ही जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाणे। ते पहिले दोन 12 भावनांचं कारण काय ह्याच्यासाठी दोन घेतलेत ना. काय सांगितलेले? मुनी जे आहेत ते सकल व्रती म्हणजे महाव्रती आहेत. काय सांगितलं? बडभागी महान भाग्यशाली आहेत म्हणा. सांगा पुढं काय? भवभोगापासून विरक्त आहेत आणि वैराग्याला उत्पन्न करणाऱ्या अशा या 12 भावनांचं ते नित्य चिंतन करतात, जेणेकरून त्यांचं वैराग्य दृढ होतं, वैराग्य परत उत्पन्न होतं. पुढं इन चिंतत सम सुख जागे. जेव्हा ह्या 12 भावनांचं चिंतन करतो तर आपल्याला सुद्धा समसुखाची प्राप्ती होते, समताभावाची प्राप्ती होते. म्हणून आपण पण चिंतन करायला पाहिजे असं सांगतायत. कोणाचं? त्या मुनींचं नाही तर 12 भावना म्हणजे आपल्याला आपल्या स्वभावाचं चिंतन आहे. ते त्या 12 सत्य आहेत म्हणून सांगितलं. 12 भावना म्हणजे काय आहेत? जगातले 12 सत्य आहेत. म्हणजे अनित्यता आहेच, त्याच्यामध्ये नित्य ध्रुव वेगळा आहे. तुमची पर्याय नित्य आहे तर नष्ट होणारीच आहे ही सत्य आहे. अशरण म्हणजे जगामध्ये तुमचा स्वभाव सोडून तुम्हाला दुसरं कोणीही शरण नाही. प्रॅक्टिकली बघतो आपण कोण कोणाचं शरण आहे. जसं परवा सांगितलं काय, तो दुल्ला उभा बसला होता कशावर? घोड्यावर, आणि अटॅक आला, तिथंच मेला. कोण कोणाला शरण, कोण नव्हतं जवळ. जवळ ते डॉक्टराला सुद्धा आजकाल कोण वाचवू शकते? त्याला काही ज्ञान नाही आहे, त्याच्याजवळ औषधं नाही आहेत, काय नाही आहे. सगळं असलं तरी सुद्धा जगात कोणीही शरण नाही. हे एक सत्य आहे. तुम्हाला तुमचं स्वतःचं आत्माच, स्वतःचं स्वरूपच शरण आहे. हे जेव्हा समजतंय, ते केव्हा समजतं? ते जेव्हा सगळ्यांनी ढकलून टाकलं, सोडून दिलं, त्यावेळेस कोण नाही आहे जगामध्ये असं म्हणतो. पण ते पहिला समजून घ्या. आणि जे मुनी आहेत त्यांनी ते समजूनच संसाराचा त्याग केला. म्हणून शरण कोणी नाही. असं हे सगळे 12 सत्य आहेत. मग त्या सत्यांचा परिचय करून देण्यासाठी या भावनांचं चिंतन करायला पाहिजे. त्याच्याद्वारे समसुखाची प्राप्ती होते. पुढं जिमी ज्वलन पवन के लागे, म्हणजे जसं की त्या अग्नीला वारं लागलं असताना ती फोफावते, जास्त उत्स्फूर्ततेने जळते. तसं सांगितलं, ज्याच्या अंतरंगामध्ये वैराग्य आहे त्याला या 12 भावना प्रेरणा देणाऱ्या आहेत. त्याला अजून थोडं इन्स्पायर करणाऱ्या आहेत, प्रोत्साहन देणाऱ्या आहेत. तर जयचंदजी छाबडांची 12 भावना आहे ना, त्याच्यातलं म्हणायचं आहे का वरचं जरासं? कारण हे म्हणलंच नाही आपण पहिल्यापासून. साधा अर्थ बघत पुढं जाऊ लोकभावनापर्यंत. 300 पानावर आहे. राजा राणा आहे ना, त्याच्या मागच, त्याच्या आधीच आहे बाजूला. म्हणजे तत्वार्थ सूत्राच्या आधी आहे. तत्वार्थ सूत्राचे सूत्र दिलेत ना, त्याच्या आधी आहे. द्रव्य रूप करी सर्व थिर परजय थिर है कौन द्रव्य दृष्टिया पालखो पर
द्रव्य रूप करी सर्व थिर परजय थिर है कोण. द्रव्य कसं आहे, सर्व रूपाने स्थिर आहे. बघितलं होतं आपण, हे द्रव्य आहे तर प्रत्येक पर्यायामध्ये द्रव्य स्थिर आहे. त्यामुळे इकडे आपण काय सांगतो, निश्चय दृष्टी आणि ही व्यवहार दृष्टी. जसं इकडं काय सांगितलं, बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा. आणि इकडं काय घ्यायचं, ज्ञान, दर्शन, चारित्र्य, सुख, वीर्य हे सगळे गुण कसे आहेत, कॉन्स्टंट आहेत. म्हणून सांगितलं द्रव्य दृष्टीने हे द्रव्य कसं आहे, स्थिर आहे. आणि पर्याय कशी आहे, बदलणारी आहे. तेच आपण आंब्याच्या दृष्टांतावरून पण बघितलं होतं. कसा आहे आंबा, आणलाय ना घरी का नाही आणलं, खाल्लं नाही का, नॅचरली चालय आमच्याकडे. जावा आमच्याकडे देतो तुम्हाला. तर हे हिरवा, नंतर पिवळा, नंतर कसा असतो तुमच्याकडं, चढला समजा तर काळा झाला. त्याचे गुण काय कॉन्स्टंट आहे, स्पर्श रस गंध वर्ण. स्पर्श रस गंध वर्ण हे सगळे गुण कसे आहेत, निश्चय दृष्टीने ध्रुव आहेत. आणि हे पर्याय आहेत की अस्थिर आहे. म्हणून सांगितलं द्रव्य दृष्टीकर सर्व थिर. द्रव्य दृष्टीने सर्व कसे आहेत, स्थिर आहेत. म्हणजे मी सुद्धा पूर्व पर्यायामध्ये जीवच होतो, आता जीव आहे, पुढच्या पर्यायात जीव राहणार आहे. माझे सगळे गुण कसे आहेत, कॉन्स्टंट राहणार आहेत. म्हणून द्रव्य दृष्टीने मी स्थिर आहे, पर्याय दृष्टीने स्थिर आहे कोण, पर्याय कोणाची स्थिर आहे, तीर्थंकर झाले, केवली झाले, सिद्ध झाले, कोणाची पर्याय स्थिर राहिली, त्यांच्याजवळ सगळे भोग होते. किंवा असं कधी वाटते का आपल्याला की घरात समजा खूप चांगली आनंदाची परिस्थिती आहे, ती टिकून राहावी, कधी वाटतं असं, नयन? हां, सारखं तेच वाटतं ना आपल्याला की आनंदाचे जे क्षण होते ते कधी नष्ट होऊ नयेत. म्हणजे तुम्ही काय केलं, अरिहंतांचा विरोध केला एवढ्या मतामध्ये आपण सहजतेने, म्हणजे ती पर्याय तर कधी स्थिर राहणार नाही आहे. मग त्यांनी का असा विचार केला नाही, मुनी म्हणा, चक्रवर्ती म्हणा, राजे महाराजे जे होते त्यांच्याकडे काही सुख नव्हतं का, पण त्यांनी असं कधी नाही विचार केला की हे सुख माझं कॉन्स्टंट राहावं. जसं कुंदकुंदांना घरामध्ये काहीच त्रास नव्हता तरी गेले 10-11व्या वर्षी दीक्षा घ्यायला. का बरं, असं नाही वाटलं का त्यांना की घरातलं सगळं सुख आपल्याबरोबर राहावं, आपण घरातल्यांच्या बरोबर राहावं तर सुख आहे. त्यांनी जाणलं सुख इथं नाही आहे, इथं आहे आणि हे माझ्याबरोबर कॉन्स्टंट राहणार आहे. हे उत्तर आहे त्याचं. म्हणजे तुम्ही पण कुठल्याही पर्यायात असला तरी पर्याय हे सुखाला कारण नाही आहे, हा स्वभाव सुखाला कारण आहे. आणि तुम्ही मग कुठेही राहा, घरात राहा, महालात, जंगलात राहा, नाहीतर मोक्षात राहा, कुठेही गेला तरी सुद्धा सुखाचं कारण तुमच्याजवळ आहे, तर कोणी तुम्हाला दुःखी करू शकत नाही. म्हणून ते कुठेही असले तरी सुद्धा सुखी असतात. जसं परवा त्या माताजींवर उपसर्ग झाला, कळलं ना, त्यांचा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये ते गेल्या कुठं, गुजरातमध्ये, काय तर नाव सांगितलं त्यांनी, दाहोदकडे चालल्या होत्या आणि रस्त्यामध्ये गाडीने उडवलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा जीव गेला. तर ते त्यांच्या संघगुरूंना दर्शनाला चालले होते. मग आता किती क्षणाचं आयुष्य, म्हणजे असं पण नाही आहे की तुम्ही दीक्षा घेतली, फार धर्म करताय म्हणून तुमचं पर्याय स्थिर राहील, ते सुख स्थिर राहील पर्याय दृष्टीचं. पण तरी ज्याची दृष्टी अंतरंगामध्ये त्याची बहिरंगात काय ॲक्सिडेंट होऊ दे, जीव जाऊ दे, हे शरीर वियोग होऊ दे, तरी सुद्धा सुखाचा वियोग होत नाही. मग तिथं ते महाराजजींनी तेच सांगितलं, म्हटले त्यांची साधना अशी होती की ते सगळ्यांशी समदृष्टीने राहत होते, त्यामुळं त्यांच्या शेवटच्या समयात सुद्धा ते समभाव असणार. म्हणजे असं त्यांनी त्यांचं एक वक्तव्य सांगितलं. कशासाठी सांगायचं होतं की ते होते तर आनंद, त्यांचा वियोग झाला म्हणून दुःख, असं नाही आहे. म्हणजे काय संघस्थ आहेत त्यांना पण स्थितीकरण केलं गुरूंनी, त्यांच्या समान साधना करण्याचा आपल्याला उद्देश ठेवा, त्यांचा आदर्श घ्या, तर सुख आहे. द्रव्य द्रूप कर सर्व थिर परजय थिर है कोण. द्रव्य दृष्टी आपा लखो परजय नय करी गौन. द्रव्य दृष्टीने आपा म्हणजे आत्मा, द्रव्य दृष्टीने आत्मा पहा, परजय
नये करी गौण म्हणजे ही पर्याय नयाला गौण करा असं सांगायचं. गौण म्हणजे हां, कमी इम्पॉर्टन्स त्याला, त्याच्याकडं लक्ष द्यायला नको आहे. हे जे आहे ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, हे जास्त नाही. जसं कंपनीत काम करताय, काय इम्पॉर्टंट काय कमी इम्पॉर्टंट आहे तसलं नाही रे. म्हणजे वर्करनी काय बोललं तुम्हाला तर ते त्याचं काय काय म्हणायचं, क्लर्क असतात तुमच्या खालचे हाताखालचे ग्रेडमधले, त्यांनी काय बोलले तर त्याचं काय तुम्हाला इम्पॉर्टन्स नसतं. पण तेच मॅनेजर बोलला, काय तुमचा बॉस बोलला तर त्याला किती महत्त्व. ते पण वचनच आहेत शेवटी. सोडा, फक्त तुम्हाला काय इम्पॉर्टंट त्या ठिकाणी स्थिरता. मग तसं हे पर्याय आहेत. आज झाला असं उद्या थोडी होणार आहे. अशी दृष्टी बदलत राहते ना. म्हणजे आज असं काय प्रेशर आहे, समजा आज काय हेक्टिक जॉब आहे, हे आजची परिस्थिती. तुम्ही काय विश्वासाने चाललाय हो, उद्या थोडी राहणार आहे, हे संपणार आहे काम, थोड्या दिवसाचंच आहे. म्हणजे काय केलं तुम्ही, पर्यायाला गौण केलं का नाही आणि ध्रुवाला इम्पॉर्टन्स दिलं. तसं सांगितलं की एक मनुष्य होता आणि तो देवावर विश्वास नव्हता लई त्याचा, पण असंच जॉब करत होता तुझ्यासारखं कंपनीमध्ये आणि त्याला नको होतं, बास झालं होतं प्रज्वलसारखं. आणि ते कुठून तरी दुसरीकडे जॉब पकडण्याचा प्रयत्न करत होता. आणि एक दिवस त्याला एका कंपनीतून कॉल येणार होता. तो दिवस ठरला की तुमचा इंटरव्ह्यू आज आहे म्हणून, या दिवशी आहे म्हणून, आणि तो 2 दिवसांनी दिवस येणार होता. तर तो आदल्या दिवशी आता सगळं प्रिपरेशन करून ठेवतोय. आता उद्या गेल्यावर सकाळी पहिल्यांदा काय करायचं, असं असं सगळं करायचं, त्यांनी काय विचारले तर असं सांगायचं, सगळं त्याचं चाललं होतं, रट्टा मारायचं काम. आणि मी काय म्हटलं, देवावर विश्वास होता. तर तो काय करायचा, काय झालं की देवाला बोलायचा एकटाच होता घरामध्ये, त्यामुळे ते बोलणार कोणाशी, भिंतींशी थोडी बोलणार, ते देवाशी बोलणार की देवा माझी तुझ्यावर खूप श्रद्धा आहे, तू मला सगळं चांगलं केलं आहे, चांगलंच करणार, मला विश्वास आहे, असं वगैरे. आणि मग आदल्या दिवशी झोपताना काय झालं, त्यांनी आज लवकर अलाराम लावला उद्याचा की लवकर कंपनीला जाऊ काम उरकून, आणि मग कधी पण कॉल आला तर आपल्याला प्रिपेअर असायला पाहिजे, रेडी असायला पाहिजे. मग सकाळी 5चा अलाराम लावला, पण अलारामच वाजला नाही. असं पण होत असते. आणि 7 वाजता उठला. जॉबला जायचं होतं 9ला, पण त्याला घरातलं काम उरकून जायचं होतं, त्यामुळं तो 7-7:30ला उठला. आणि आज त्याला असं काय कळे ना, ते लगेच देवाशी बोलला, म्हणला असं का तू काय केलं देवा, मला आज किती गरज होती आणि काय झालं देव, अलाराम का नाही वाजला. म्हणला आज माझी परीक्षेचा दिवस आहे आणि असं उदय नको यायला, असं म्हणून ते आपलं बोलला, आपलं उरकलं आणि लवकर कंपनीला जायचं म्हणून त्या वेळेच्या आधी अर्धा तास निघाला. आणि खाली उतरला आणि बघितला तर गाडीच चालू होईना. काय झालं, किती आपलं ते किक मारतंय, काय सगळं करतंय, वाकडं तिकडं सगळं करून झालं, पण ती काय गाडी चालू होईना. म्हटला परत आता हे भगवान काय झालं आज, मला का असा उदय येतोय की तू मला मदत कर, मला इतकी आज गरज आहे उलट तुझी की तुला सहाय्याला यायला पाहिजे माझ्या, आणि तू हे सगळं काय करतोय. आणि आता ती गाडी ठेवून टाकली त्यांनी आणि पळत जाऊन ऑटो बघायला गेला. त्याला ऑटो पण मिळेना किती वेळ, ते रस्त्यावर फिरतंय आणि मग शेवटी एक ऑटो मिळाली. त्यांनी ते पण पैसे जास्त मागितले लवकर पोचवायला वगैरे, तरी पण गेला. आता तो जाऊन पोचला तर ते सारखं फोनकडं बघतोय की कॉल येतोय का, कॉल आला का, असं वगैरे, त्याचं लक्ष सगळं त्याच्याकडंच. आणि झालं त्याचं रुटीन सुरू झालं दिवसभराचं. काम केला दुपारच्या वेळेस, लंच ब्रेक झाल्यावर लक्षात आलं की घरात डबा आणायचंच विसरलो. आता असं करतो का भैया. तर ते जेवायला बसला, भूक लागली होती इतकी, तर आता डबाच नव्हता जवळ. मग म्हटला जाऊ दे कॅन्टीनमध्ये जाऊन खाऊ. कॅन्टीनमध्ये जाऊन बसला तर आज कॅन्टीन बंद होतं. आता काय करायचं, देवा आज काय मारायचं ठरवलंय काय मला, असं म्हणून ते आपलं कंप्लेंट करायला लागला. पण काय करणार, शेवटी भूक लागली होती म्हटल्यावर त्या पिऊनला काय पैसे देऊन सांगितलं बाजूने काहीतरी थोडंसं घेऊन ये. ते घेऊन आला बाजूने जाऊन, पण ते आणलेलं इतकं वर्स्ट क्वालिटीचं होतं की त्याला ते खायला जाईना. तुला का टेन्शन ना, असंच असते ना. सांगते तुला काय प्लॅन आहे. मग ते खायला बसलं तर ते खायला पण जाईना. म्हटल्यावर परत देवाला कंप्लेंट केला, सगळं झालं. आणि बरोबर संध्याकाळी 5 वाजता कॉल आला
आणि आता त्याला इतका आनंद झाला की जाऊ दे, कटकट एवढ्या कसली कंपनी आहे, कधी सोटेल असं व्हायला लागलंय, नवीन जॉब मिळतोय, छान आहे, सगळं सकाळपासूनचं विसरून गेला. आता कंपनीचा कॉल आला, रिसीव केला, बोलतोय, अजून आता सुरू झाला इंटरव्ह्यू तर बॅटरी डाऊन झाली कंपनीची. आता काय झालं, सॉरी त्या मोबाईलची, आणि ते आपलं बघतंय त्या डोळ्यासमोर 2%, 1%. आता काय करायचं? आणि जवळ काय तसलं चार्जर बिर्जर नेलं नव्हतं. म्हटल्यावर ते कट झाला कॉल, आणि त्याचा काय नंबर नाही, काय नाही, कसं कॉल करणार, काय टेन्शन. परत गेलं इंटरव्ह्यू ते, आणि मग आता ते फ्रस्ट्रेटेड फुल, आणि गेला घरी कसं तरी रखडत संध्याकाळी रात्रीच्या वेळेस. घरी जाऊन पोचला तर म्हणला आज देवाने माझं साथ दिली नाही दिवसभरामध्ये, देव माझ्यावर नाखुश आहे, चला मी आजपासून देवाची भक्तीच करणार नाही, असं चाललं होतं त्याचं. आणि जाऊन म्हणला आज जेवायला पण नको, त्याच्या शोकामध्ये झोपू म्हणून जाऊन त्यांनी काय केलं, बेडवर झोपला फॅन बिन लावून, तर लाईटच गेली. आता मात्र हैराण परेशान, बोलून बोलून किती बोलणार ते देवाला, शेवटी झोपून टाकला, आणि झोपेमध्ये देवाला बरं का झोपणार. आणि मग आता हे सगळं आपलं सकाळचं भडास काढायला लागलं देवाच्या समोर. म्हटलं काय चाललंय तुझं आज, मी एवढी तुझी भक्ती करतो आणि मला तू असलं फळ देतो का, आज मला उलट तुझी किती साथ पाहिजे होती आणि तू आज काय केलं. तर देव काय म्हणाला, म्हणला मी आज सकाळपासून तुझ्या बरोबर होतो. म्हटलं काय असलं बरोबर असून उपयोग, सगळीकडं मला अडथळा केलास. म्हणला ते मी केलो म्हणून तू चांगला आहेस. म्हणले म्हणजे काय, मला नाही समजलं. मग त्यांनी सांगितलं देवानी, म्हटलं सकाळी जेव्हा अलाराम वाजला नाही त्यावेळेस मीच बंद केला होता तो. का? म्हणले माझी इच्छा नव्हती की तू त्या कंपनीत इंटरव्ह्यू द्यावा, आणि मग त्याच्यासाठी तू जे काही धडपड करतोयस ना त्याच्यामध्ये मला ते अपेक्षित नव्हतं, म्हणून अलाराम बंद केला. म्हणला म्हणून मी नाही, तू तुझ्या गाडीने जाणार होतं तर त्याचा ॲक्सिडेंट होणार होता आज, म्हणून तुझ्या गाडीचं मी पेट्रोल संपवलं आणि ती बंद पाडली, कारण तू ती घेऊन जाऊ नये, मी तुला कसं सांगणार, तू सगळं मस्त ओरडशील माझ्यावर, मी तुला कसं सांगणार. मग मी माझ्या परीने केला प्रयत्न. मग ठीक आहे म्हणला, मला खायला प्यायला सुद्धा मिळालं नाही आज दिवसभरामध्ये. मग म्हटला गेल्यावर तिथे कॅन्टीन पण बंद होतं, तर सांगितलं आज तिथं सगळं फूड इन्फेक्शन झालं होतं, आणि ते तू जर खाल्लं असतं तर मेला असतास, म्हणून मी आज डबा घरून नेला नाही की केलाच नव्हता केला नव्हता तिथं खायचं म्हणून. आणि ते कंपनीतलं कॅन्टीनमधलं खराब झालेलं ते खायला नको म्हणून ह्यांनी जायच्या आधीच ते बंद केलं ते, आणि मग ते कसलं तरी सडलेलं खायला मिळालं, ते तुझं तुझं पाप. आणि म्हटला कंपनीचं कॉल आल्यावर ते पण मला रिसीव करता आलं नाही. म्हटले कारण ते लोक तुला फ्रॉड करणार होते, तुझ्याकडनं पैसा उकळणार होते, आणि मग ते म्हणून तुझा बॅटरी बंद पाडली मी. बरं म्हटलं सगळं झालं, आता मी झोपलो तर सुखासुखी, तर लाईट का काढलीस. तो म्हणाला की शॉर्ट सर्किट होणार होतं म्हणून सगळी लाईटच काढून टाकली. आता त्यांनी काय केलं सांग, दंडवतच घातलं देवाला. देवा मला तार, म्हणजे देवाने दीक्षा घेतली नाही त्यांनी, थांब कुठं तू घेतला नाही अजून, ते कसं घेत जैन होतं रे भैया. तर काय सांगायचं, म्हणून देव सांगताय की जे शाश्वत आहे, ध्रुव आहे त्याला धरा, क्षणिकला काय बघताय. आज सुख आहे उद्या नाही आहे असल्या पर्यायाला पाहिलं तर नियमाने दुःख मिळणार. या कंपनीत आहे त्या कंपनीत नाही आहे, तिथं जायला पाहिजे इथं नको, हे सगळे काय आहेत, पर्यायाचेच विचार आहेत. तिथं कुठेही गेलो तरी सुद्धा जर सॅटिस्फॅक्शन आतमध्ये असेल तर सगळीकडे सुखी राहू शकतो जीव. म्हणून ते कधी मिळणार तर जेव्हा आपालखो द्रव्यदृष्टीने आत्मा जेव्हा पाहणार तेव्हा, आणि पर्यायाला गौण करणार तेव्हा सुखाची प्राप्ती होणार. पुढं शुद्धात्मा रूपंच गुरु जग में सरनो दोय, मोह उदय जिय के वृथा आन कल्पना होय. पहिली भावना कुठली आहे ती, पहिलं अनित्य भावनामध्ये सांगितलं. पर्याय कशी आहे, अनित्य आहे आणि ध्रुव स्थिर आहे, नित्य आहे, द्रव्य आहे ते तुम्हाला आश्रय करण्यायोग्य आहे. तर नित्य भावना, अनित्य भावना सांगितली पहिली. आता दुसऱ्या ह्याच्यात सांगताय अशरण भावना. सांगा अर्थ.
हम्म, आपला आत्मा आणि पंचपरमेष्ठी. हम्म, जगमे शरण दोन. जगामध्ये हे दोनच शरण आहेत. कोण कोण? शुद्धात्मा आणि पंचपरमेष्ठी. याला सोडून जगात तुम्हाला तिसरं शरण स्थान नाही. म्हणून पहिला कसले उदय आले ना, पहिला या दोघांची शरण जावा. कधी कोणी शरीरामध्ये असाध्य रोग झाला, संकट आलं, घरामध्ये काय विपत्ती झाली, कसलाही उदय येऊ दे, ॲक्सिडेंट झाला रस्त्यावर किंवा कोणी विरोध केलं, काही असेल उदय, पण त्या समयामध्ये पहिल्यांदा हे दोन शरण आहेत, ह्याचं आपल्याला आठवण यायला पाहिजे. पुढं मोहाचा उदय जीवाला असतो तो वृथा म्हणजे व्यर्थ. मोहाच्या उदयामध्ये जीव व्यर्थ कल्पना करतो. म्हणजे शरणस्थान शोधायला जातो ना, मोहाचाच उदय आहे, मला काय मरण जवळ यायला लागलं कळलं तर व्यर्थ कल्पनेने डॉक्टरचं शरण जाईल, मांत्रिकांचं शरण जाईल, होम हवनचं शरण जाईल, काय कोणी देवी देवता मिळाले त्यांच्या शरण जाईल, हे सगळ्या व्यर्थ कल्पना करत राहतो. म्हणून अशी कल्पना करून ज्या शरण स्थानाला सोडून अन्याला शरण जाणं हे सगळं मिथ्यात्व आहे. म्हणून पहिल्यांदा मला माझा आत्मा शरण भासित व्हायला पाहिजे. पुढं परद्रव्यन ते प्रीती जो है संसार बोध ताको फलगती चार में भ्रमण कयो श्रुत शोध. कर ट्रान्सलेट माहिती. परद्रव्यामध्ये प्रीती जो आणि परद्रव्यावर जे प्रेम आहे हे संसार अबोध. हा संसार त्यालाच संसार म्हणायचं, त्यालाच अज्ञान म्हणायचं. अबोध म्हणजे अज्ञान आहे, संसार आहे तोच. परद्रव्याशी प्रीती करणे हाच संसार आहे, हेच अज्ञान आहे. टाको फल गती चार में, त्याचे फळ म्हणजे चार गती. चार गतीमध्ये भ्रमण कह्यो श्रुत शोध. असं श्रुत म्हणजे शास्त्रामध्ये शोधून सांगितलेलं आहे की जो परद्रव्याशी प्रीती करतो त्याला संसारामध्ये चारी गतीमध्ये भ्रमण करावं लागतं. कोणाची गोष्ट आहे? श्रद्धेतून स्वतःचं प्रेम ठेवा, बाकी कोणाला मला जगामध्ये प्रीतीस्थान नाही आहे. जर मी पराच्या एकत्वामध्ये ममत्वामध्ये अडकलो तर नियमाने दुःख भोगावं लागणार. म्हणून आता घरामध्ये असणारे पाहतो, माता पिता आहेत, काय पती पत्नी आहेत, मुलं आहेत, ह्या सगळ्यांमध्ये स्नेहभाव आहे की, पण जर समीचीन दृष्टी असेल तर राहत होते की भरत चक्रवर्ती नव्हते का राहत, सगळ्या राण्यांमध्ये राहत होते, पुत्रांमध्ये वैभवामध्ये होते. पण छान होती एक गोष्ट, पण मी आता पुस्तक नाही आणलं ते. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की भरत चक्रवर्ती व्याप कमी होता का त्याला? हो, तुम्हाला वाटते की आम्हाला व्याप खूप आहे आणि काम खूप आहे त्यामुळं वेळ मिळत नाही, करत नाही. त्याच्या मागं तर 6 खंडाचं अधिपत्य आणि सगळं इतकं मोठं लवाजमा कुटुंब वगैरे सगळं, तर तेवढं सगळं असताना सुद्धा त्याची धारा कशी असायची हे सांगायला लागले. असली चटई आहे का तिथं? आहे. 12 भावनांचं चाललंय वर्णन. तर त्याच्यामध्ये अशरण भावना सांगितली, नाही संसार भावना सांगितली. काय अर्थ सांग? एक पुस्तक देते ना भैया. काय सांग अर्थ? परद्रव्याची जो प्रीती करतो तोच संसार आहे आणि अज्ञान आहे. बस की घेऊन दुसरं. ताको फलगती चार में, त्याचे फळ चार गतीचे भ्रमण आहे. 4 गतीमध्ये भ्रमण आहे असं सांगितलेलं आहे, श्रुतामध्ये शोधून सांगितलेलं आहे. जयचंद छाबडाजींचे 12 भावना आहेत. तर त्यासाठी सांगत होते की आपल्याला वाटते की मला जगामध्ये फार व्याप आहे किंवा संसार माझा फार क्लिष्ट आहे, फार ते दुःख आहे, आणि मग किंवा एकमेकांमध्ये अडकलेला आहे जीव, एकत्व, ममत्व, मित्रत्व, शत्रुत्व या सगळ्या परिणामांनी, त्याच्यामुळं संसार वाढतच चाललाय. मग त्यांनी सांगतायत परद्रव्याशी प्रीती करणार, दोन्ही समजून घ्या, प्रीती किंवा द्वेष दोन्ही सुद्धा कसं आहे, संसारवर्धकच आहे. मग भरत चक्रवर्तीचं उदाहरण सांगितलं एक, की सगळ्या व्यापात असताना सुद्धा तो कसा अलिप्त असत होता. तर एक दिवस तो सामायिकाला बसला होता भरत चक्रवर्ती, आणि त्याच्याकडे स्वयंपाकी किती होते माहिती आहेत? 356.
365 दिवसामध्ये 356 का उलट वाटतं असं काहीतरी, कमी असतात का जास्त असतात? कमी असतात, उपास करत असेल मध्ये आधी. तर ते सगळे स्वयंपाकी आपलं रेडी करून ठेवायचे, भोजन कधी करला येईन आणि कधी काय जेवेल असं सांगता येत नाही. तर त्याचं टाईम फिक्स असायचं भरत चक्रवर्तीचं जेवायचं. आणि एक दिवस तो सामायिकाला बसला होता, इतकं सुंदर ध्यान लागलं म्हणे भरत चक्रवर्तीचं, आणि तो तल्लीन होऊन आपलं आनंद भोगतोय. आणि ते जे दासी आहेत, स्वयंपाकी आहेत, कोण ते शेजारी येऊन उभारलेत त्याला बोलवायला जेवायला चला म्हणून, पण डिस्टर्ब नाही करायचं. त्यामुळं त्यांनी ध्यानाला बसलेले, त्यांनी ध्यान सोडलं नाही आणि ह्यांनी बोलवलं नाही. आपली ह्याची धून लागलेली तो त्याच्यामध्येच आनंदामध्ये. आणि मग ते नंतर त्याचे जेव्हा डोळे उघडले त्यावेळेस बघितलं तर ते दासी येऊन उभारलेले. आणि हा विचारतोय काय झालं इथं का उभारलंय? मग त्यांनी सांगितलं तुमची जेवायची वेळ होऊन गेली आणि तुम्ही येत आहे म्हणून आम्ही वाट बघत होतो. तर अशी त्याची धारा निरंतर आपली आनंदामध्ये असायची. आपली धारा इकडच्या पैशात खिशे आहेत का तिकडच्या पैशात खिशात पैसे आहेत का तिकडच्या लॉकरमध्ये इकडच्या घरात. म्हणजे आपली धारा त्या धनामध्ये, पण त्याची धारा आत्मधनामध्ये, ज्ञानधनामध्ये सतत. आणि मग त्याला ते भाव हे झालं की आपण आपल्यामुळे हे थांबले वगैरे, पण निर्विकल्पता अशी होती. आणि मग तोच जीव सांगितलं साधना करून म्हणून मुक्तीला जाऊ शकला. म्हणजे असं नाही आहे की बाबा तुमचं व्याप आहे म्हणून तुम्ही संसारात अडकलाय, वस्तू बंधाचं कारण नाही. बाहेर म्हणून परिग्रह वाढवत बसू नकात, नाही आहे कारण म्हणून, पण जेवढं ठेवणार तेवढे विकल्प राहणार. स्वच्छ करा, आणा, त्याचं काय तुटलं जोडा वगैरे सगळं. म्हणून जेवढं संसार कमी आहे ना आपला महिन, तेवढं सुख आहे. जेवढं वाढणार ना तेवढं दुःख आहे. संसारामध्ये सगळंच घ्या, जीव बुद्गल आश्रव बंध समनिजरा सगळं. हां, जितके एकत्व ममत्व हे सगळे 12 भावना त्याचाच बोध देतात. म्हणून त्या भरत चक्रवर्तीसारखं घरात राहा तरी घरापासून विरक्तता असावी. ज्ञानामध्ये त्या श्रद्धेमध्ये निर्णय झाला ना, बाहेर कोणी आपल्याला दुःखी करू शकत नाही, डिस्टर्ब करू शकत नाही. सगळं करणार तो संसारातलं क्रिया, पण तरी सुद्धा निसंसार स्वभावामध्ये असणार. असं आपल्याला राहता आलं पाहिजे. चला. परमार्थ ते आत्मा एक रूप ही जोय, कर्म निमित्त विकल्प घने, तीन नासे शिव होय. मिळालं? मोह निमित्त विकल्प घने. माझ्याकडं नाही आहे. मोह निमित्त विकल्प घने, तीन नासे शिव होय. माझ्याकडं कर्म निमित्त आहे. तुमच्याकडे मोह आहे. होय का? बरं, तुम्ही म्यूट होऊन बसला, मला कळलं नाही. मला चुकलं का? हां, म्हटलं खायचं वरून. चला करा ट्रान्सलेट. संयम. परमार्थे आत्मा. परमार्थाने आत्मा. परमार्थाने म्हणजे ही द्रव्य दृष्टीला म्हणायचं परमार्थ, निश्चय दृष्टीला म्हणायचं परमार्थ, खरं. आणि आत्मा एक रूप ही जोय, म्हणजे एक रूप आहे. मोह निमित्त विकल्प घने, तीन नासे शिव होय. हां, म्हणजे मोहाच्या निमित्ताने विकल्प जास्त होतात. बरोबर. आणि त्यामुळे मोक्ष मिळत नाही. अय, नाश केला तर उलट सुलट करू नको काय. त्यांना नाश करून मोक्ष नाश केला असताना शिव प्राप्त होतं, म्हणजे मोक्ष सुख प्राप्त होतं. परमार्थाने आत्मा कसा आहे? एक रूप ही जोय. जोय म्हणजे जो असं म्हणायचं का? एक रूप आहे. जो आत्मा आहे तो एक रूप आहे, असं काय आता त्याचं शब्द माहित नाही. परमार्थाने आत्मा एक रूप आहे. एक रूप आहे म्हणजे इथं सांगायचं ना, बहिरात्मा आहे, अंतरात्मा आहे, परमात्मा आहे, कसं आहे? भिन्न भिन्न आहे का एक आहे? एक रूप ही जोय. याच्याकडे दृष्टी ठेवत नाही ना, म्हणून अनेक रूप दिसतोय. तुम्ही एक रूप आहे का अनेक रूप आहे? वेगळे वेगळे म्हणे ना, मी तुम्हाला एकट्याला विचारतीये, तुम्ही एक रूप आहे का अनेक रूप आहे? कथनचित एक म्हणा, कथनचित अनेक म्हणा. जेव्हा पर्यायाने पाहतो तेव्हा अनेक रूप आहे, पण याला आपल्याला पाहायचं नाहीये. मग हा जो एक रूप आहे तोच आत्मा माझ्यासाठी शरणभूत आहे. कुठं गेलं? परमार्थाने आत्मा एक रूप आहे, कर्म निमित्त, मोह निमित्त विकल्प घने.
म्हणजे मोहाच्या निमित्ताने विकल्प. मोहाच्या निमित्तात, कर्माच्या निमित्तात मला घने विकल्प होतात. कोणाला? तुम्हाला नाही, मला सांगायला. किती करता विकल्प? हा, संसारी जीवाला होतात, तो मी नव्हेच. आणि जेव्हा ते विकल्प नष्ट होतात तेव्हा शिव म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते. बरं, घरात असताना विकल्प होत असतील, इथं आल्यावर काय विकल्प? धर्मक्षेत्रात आलो, काय विधान करताय, पूजा करताय, दिवसभरामध्ये समजा काय स्वाध्याय ध्यान करताय, तिथं काय विकल्प तिथं आले की घरचे विकल्प. आहे? असलंच आहे का तुमचं? हा? काय नसायला पाहिजे ना, असं तुम्हाला सांगितलं, मी तुला सांगायचं असतेच नाही, नसायला पाहिजे. ॲटलिस्ट या समयाला तरी जिथं आलोय ना आपण निर्विकल्प व्हायला, तिथं येऊन विकल्प केल्यावर कुठं जाणार मग? गोष्ट जायची की तिथली विकल्प असते अटॅचमेंट म्हणजे भिन्न जाणं. मग ते विकल्प आहेत तोपर्यंत दुःख आहे हे सांगतायत. म्हणून तुम्हाला दुःख का नष्ट होत नाही आहे? कुठेही गेला तरी विकल्प करताय. हां, समजा यात्रेला जायचं आहे, उद्या जायचं आहे, आजपर्यंत किती विकल्प, किती विकल्प. आणि मग गेला यात्रेला उद्या, तिथं निर्विकल्प का? विकल्प म्हणजे काय सांगा? विकल्प म्हणजे सांगा. बाह्य चिंताच ना, विचार. विकल्प म्हणजे विचार. विशेष मग तसं विचार कल्प म्हणजे विचार विचार. येतच असते. कल्प म्हणजे विचार. नाही 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 नाही, थांब. त्याच्याशी विचार येतच असते. म्हणजे ज्ञान आहे म्हटल्यावर ज्ञानात म्हणजे झळकणारच गोष्टी. पण नाही त्याच्याबद्दल नाही, विस्तार विकल्पचा अर्थ काय तुला सांगू का? समयसारखे सांगते. हे रे बया, तिथं आहे. कल्प म्हणजे विचार. थांबावं, ते आचार्यांनी काय सांगितलं ते वाचू आपण. तसं नाही आहे. संकल्प आणि विकल्पची व्याख्या घेतली. हात लाव, मी सांगते तुला. तिसऱ्या कप्प्यामध्ये उजवीकडे जा. नाही नाही, तिकडं नाही, तिथंच. हात लाव की सांगते कप्प्याला. हां, तिथंच, करेक्ट. 10वे श्लोक. तिथंच. हां, 10वा कलश. 13व गाथेमध्ये दिलेत त्यांनी 2. 10वा कलश. होय का? बघू, एकच घेतलं बिचाराने. म्हणजे असं सांगतो, हा विशेषाचा विकल्प. ठेवायच्या कल्प आधी सांग. विचार नाही, सामान्याचा नाही. तुम्ही लांब आहे ना, त्याच्यावर ठेव, चालतंय. अर्ध इकडं, अर्ध तिकडं. दहावं कलश आहे, त्याच्यात आले ना 2, त्याच्यातच घेतले त्यांनी. पान नंबर 34 आहे त्यातलं. हम्म. 13 नंबर लिहिलेलं ना खाली, हिंदी ट्रान्सलेशन केलेलं आहे ना, 13 नंबर लिहिलेलं. तर तिथं संकल्प विकल्प 2 वाक्य लिहिले, दिसते का? कुठं? 13 नंबर जिथं लिहिलंय ना तिथं. हां, ते ओळवाचा काय आहे वरून. द्रव्य कर्म, भाव कर्म और नौ कर्म आदि पुद्गल द्रव्यों में अपनी कल्पना करने को संकल्प कहते हैं. थांब, काय सांगितलं? द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म आदी पुद्गल द्रव्यामध्ये मी अशी कल्पना करणं, ह्याला म्हणायचं संकल्प. संकल्प म्हणजे विचार जोडणं. ही माझी आई आहे, हे माझं घर आहे, हे माझे कपडे आहेत, हे जोडणं ना, ह्याला म्हणायचं संकल्प. द्रव्यकर्म, भावकर्म आणि नो कर्म सगळेच माझे कर्म, म्हणजे मी जोडलं ना विकल्प संकल्प तिथं. मग हे म्हणलं द्रव्यकर्म, भावकर्म आणि म्हणजे माझे रागद्वेष. माझे नाही आहेत ते ॲक्च्युली, मी तर इथं शाश्वत ध्रुव आहे, ह्याच्यामध्ये काय नाही आहे, राग नाही, द्वेष नाही, कर्म नाही, पण त्याला माझं म्हणणं. आणि नो कर्म म्हणजे शरीर, इंद्रिय, आणि परत त्या नो कर्माचं नो कर्म म्हणजे हे सगळं घर परिवार, तुमचं वैभव, काय असलेलं परिग्रह, हे सगळं नो कर्म. तर द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्म आदि पुद्गल द्रव्यों में अपनी कल्पना करने को संकल्प कहते हैं. उदाहरणार्थ, संकल्प म्हणजे माझे शरीर. एवढं एका शब्दावरून समजून घ्या जे काय असेल ते. आता विकल्प म्हणजे काय सांगतात, वाच, जोरात वाच. और ज्ञेयों के भेद से ज्ञान में भेदों के प्रतीति को विकल्प कहते हैं. हां, विकल्प म्हणजे काय? ज्ञेयाच्या भेदाने ज्ञानामध्ये भेद करणं, ह्याला म्हणतात विकल्प. काय म्हटलं? घ्या की कुठे वैभव
कुठे आहे बाई पेन? असं असते वय, सगळं सोडून दिलं तुम्ही आता. घे मेन आहे का खिडकीत? मग सगळं आहे तुमच्यासाठी, काय नाही. पेन तर मी 4 आणून ठेवलेत माहिती का, तुम्ही लोक येतात म्हणून. कुठे घे तिथं असेल बाई. तर काय सांगितलं, विकल्प म्हणजे काय? ज्ञेयाच्या भेदाने ज्ञानामध्ये भेद करणं. उदाहरण काय? ज्ञेय काय आलं ज्ञानामध्ये? ह्याच्यानी मला सुख आहे, मी काय खाल्लं तर मला ती गोष्ट आनंद देणारी आहे, तर त्यांनी मी सुखी, हे भाव म्हणायचं विकल्प. मग मी सुखी, मी दुःखी, याला म्हणायचं विकल्प. मी हे विकल्प आहेत आणि माझं हे संकल्प आहे. एवढं भेद केला त्याच्यामध्ये. पेन आहेत माझ्याकडे, तुला देते मी, फक्त वही शोधून आण. विकल्प म्हणजे ज्ञेय काय झाले ना तुमच्या ज्ञानामध्ये, जो विषय आला त्याला म्हणायचं ज्ञेय. त्या ज्ञेयामुळं ज्ञानामध्ये तशा प्रकाराने अनुभव करणं. जसं ऊन खूप आहे, ज्ञेय बघितलं का त्याला तुम्ही? त्याला ज्ञेय न बघता त्याच्यामुळं ज्ञानामध्ये आकुलता केली, मला किती त्रास आहे, ह्याच्याने मी दुःखी आहे. म्हणजे काय केलं? ज्ञेयाच्या भेदाने ज्ञानामध्ये भेद करणं, ह्याला म्हणायचं विकल्प. कशासाठी सांगितलं? विकल्पाचाच अर्थ पाहिजे. कशासाठी सांगितलं पण? विकल्प घने, कर्मनिमित्त विकल्प घने, तीन नासे शिव होय. मग हे कर्मांचे उदय कधी नाही येतो? हे तुमचं लाईफ आहे ना, ह्या लाईफमध्ये प्रति समयाला कर्मांचे उदय चालू आहेत. मग त्या प्रत्येक पर्यायामध्ये ज्ञानाला काहीतरी विषय मिळतो ज्ञेय रूपाने. तिथं होते की भैया निळ्या रंगाचे तसले तुमचे काय मेडिकलचे आणलेले? बघ बघ बघ, माझ्या डोळ्याने दाखवते तुला मी. इथं पेन आहेत, खिडकीत 4 पेन आहेत. माझे शरीर हा, म्हणजे आता मिथ्यात्व सहित असतील विकल्प, तसे संकल्प तर मिथ्या दृष्टी झाला. विकल्पामध्ये तसं होणार नाही ना. दोन्हीकडे पण की परानी मला सुख आहे दुःख आहे म्हटलं तर विकल्प झाले, किंवा मी सुखी दुःखी हे पर्यायाकडून जर चिंतन करत असाल तर ते दर्शन मोह सहित असतील संकल्प विकल्प तर मिथ्या दृष्टी. रहित असेल तर तो पण करतोय, अजून परिग्रहामध्ये आहे चतुर्थ पंचम गुणस्थानवरती, त्याला पण संकल्प विकल्प होतात. संकल्प म्हणजे मान्यता की मी ही माझं, ही माझं. हा, परामध्ये म्हणजे त्याच्यामुळं झालंय. हा असं. म्हणून त्यांनी परिभाषा घेतली ना, पराला माझं म्हणणं हे झालं द्रव्यकर्म, भावकर्म, नोकर्म, याला माझं म्हणणं हे संकल्प झालं. जसं उदाहरण दिलं होतं मी काय, की ते प्रद्युम्न होता ना, तर त्याचं लहानपणीच किडनॅप झालं होतं आणि त्याला कोणी विद्याधर घेऊन गेला होता आणि त्याच्याकडेच तो वाढला, रुक्मिणीचा मुलगा कृष्णाचा. पण त्या विद्याधराकडं वाढला आणि मग किती 16 वर्षपर्यंत त्याच्याकडं होता तो. आणि मग जिनी त्याला वाढवलं ना, तिला त्यांनी आई मानलं आणि वडील मानलं. असं मग ही माझी आई, हे माझे वडील, हे संकल्प झाले. पण ते वास्तविक नव्हते. म्हणजे त्यांच्या ठिकाणी अशी आपली बुद्धी जोडली आपण की हे माझी आई वडील आहेत काय, तर ते संकल्प झाला. आणि जेव्हा त्याला रियालिटी समजली की कृष्ण आणि रुक्मिणी माझे आई वडील आहेत, बस तिथल्या तिथे त्या संकल्पाचा नाश झाला. आता दुसरीकडे संकल्प जोडला, हे माझे आई वडील. असं आपण पण काय करतोय, प्रतिसमयाला आपले विषय बदलतोय आणि तशानुसार ते मी आणि मी माझं, ते माझं, हे जे विकल्प जोडतोय ना, ह्यालाच संकल्प आणि विकल्प म्हणायचं. हे तुमच्या दुःखाचं कारण आहे. काय कळलं बोल? संकल्प म्हणजे परद्रव्याला आपलं मान म्हणजे संकल्प, आणि विकल्प म्हणजे परद्रव्यामुळे माझं सुख दुःख, मला सुख दुःख आहे असं मानणं. त्यांची भाषा लिहा ती चांगली आहे. द्रव्यकर्म, भावकर्म, नोकर्म आदी पुद्गल द्रव्यामध्ये आपली कल्पना करणं, ह्याला म्हणायचं संकल्प. आणि विकल्प म्हणजे ज्ञेयाच्या भेदाने ज्ञानामध्ये भेद करणं. मग आता हे उदाहरण दिलं मी सुखी दुःखी म्हणून. जे काय ज्ञेय आलं असेल ना ज्ञानामध्ये, त्याच्यानुसार ज्ञानाचं परिणमन करणं. काही असेल समोर, कोणी आलं इष्ट व्यक्ती तर आनंद झाला, मग ज्ञेय आला आणि त्या ज्ञेयामध्ये त्यांनी असं का वागलं, हे झालं विकल्प. मग त्यांच्यामुळं मला दुःख आहे.
मग ज्ञेयात जे काय परिवर्तन झालं त्याच्यानुसार ज्ञानात परिवर्तन करणं ह्याला म्हणायचं विकल्प. मग संकल्प आणि विकल्प हे घने संसारामध्ये थोडे नाही आहेत, प्रतिसमयाला भरपूर आहेत. आणि त्याच्यामध्ये जो अडकतो तो संसाराला प्राप्त होतो, जो त्याचा नाश करतो तो मोक्षाला जातो. राहिलेलं उद्या घेऊ. ह्याच्यावर चिंतन करा, त्या मोहाचा त्या विकल्पांचा नाश करून उद्या या. बघू मोक्षाला गेला का इथं आला. मोक्ष झाला तर छान आहे. मोक्षाचा आनंद घ्या. जाणा शुद्ध आत्माच माझ्यासाठी परम शरण आहे जाणा. हा शुद्ध आत्माच नित्य आहे, शाश्वत आहे जाणा. पर्याय म्हणजे माझे स्वरूप नाहीच, पर्यायामध्ये माझे सुख नाहीच. हा मी तर सुख स्वभावी जीव आहे, माझे सुख पराधीन नाही, ज्ञेयामध्ये नाहीच. स्वाधीन स्वरूपोऽहम्, अनंत सुख स्वभाव स्वरूपोऽहम्, निसंसार स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.